असं म्हणतात। मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज म्हणजे स्वातंत्र्याचा शंखनाद, आणि त्या आवाजाचं रूप होते सरसेनापती प्रतापराव गुजर, आणि त्यांचा इतिहास पराक्रम, निष्ठा आणि बलिदानाचा एक अजरामर अध्याय आहे। त्यांचे मूळ नाव कुडतोजी गुजर होते, परंतु त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी बहाल केली होती। त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घटना म्हणजे बहलोल खानासोबत झालेला संघर्ष। शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना विजापूरच्या बहलोल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले होते। प्रतापरावांनी आपल्या युद्धकौशल्याने खानाला उमराणी येथे चहूबाजूंनी घेरले आणि त्याचा पराभव केला। बहलोल खान पूर्णपणे शरण आला होता, परंतु त्याने पुन्हा कधीही स्वराज्यावर आक्रमण करणार नाही अशी शपथ घेऊन जीवदानाची मागणी केली। दयाळू वृत्तीने प्रतापरावांनी त्याला जिवंत सोडून दिले। मात्र ही बातमी जेव्हा महाराजांना समजली तेव्हा त्यांनी प्रतापरावांना एक कडक पत्र पाठवले। त्या पत्रात महाराजांनी स्पष्टपणे सुनावले होते की जोपर्यंत बहलोल खानाचा पूर्ण निपात करत नाही तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवू नका। महाराजांच्या या शब्दांनी प्रतापरावांच्या स्वाभिमानी मनाला मोठी टोचणी लागली। महाराजांचा हा आदेश शिरसावंद्य मानून प्रतापराव पुन्हा खानाच्या शोधात निघाले। दरम्यान बहलोल खान आपला शब्द फिरवून 15,000 फौजेनिशी पुन्हा चालून आला होता। निसरीच्या खिंडीत प्रतापरावांना खानाची फौज दिसली। त्यावेळी प्रतापरावांसोबत केवळ काही मोजकेच स्वार होते। राग आणि पश्चात्तापाने पेटून उठलेल्या प्रतापरावांनी मुख्य फौजेची वाट न पाहता केवळ 6 निष्ठावंत सरदारांसह हजारोच्या शत्रू फौजेवर थेट हल्ला चढवला। वेडात मराठे वीर दौडले 7 ही ओळ याच बलिदानाचे वर्णन करते। त्या 7 वीरांनी मृत्यूची पर्वा न करता शत्रूच्या गोटात धुमाकूळ घातला आणि लढता लढता ते धारातीर्थी पडले।